तुम्हाला पण स्क्रीनकास्ट लाईव्ह घ्यायची का आणि प्रोडक्ट कुठून घ्यावं हे कळत नाही का? तर चला, पहिले तुमच्याकडे कॅनव्हा आणि ChatGPT असणं गरजेचं आहे. ChatGPT ओपन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जो टॉपिक आहे तो तुम्हाला सर्च करायचा आहे. तर इकडे जो ॲरो आहे तिकडे टाईप करून त्या ॲरोवरती टच करायचं आहे. ChatGPT त्याचं काम करतं. तुम्हाला तुमचा जो टॉपिक आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन द्यायला सुरुवात करतं. तर इकडे आपली इन्फॉर्मेशन लोड झालेली आहे. सगळी इन्फॉर्मेशन चेक केल्यानंतर ना आता आपल्याला जायचं कॅनव्हाकडे. तिथूनच बाहेर या, कॅनव्हा ओपन करा. कॅनव्हा ओपन केल्यानंतर ना कॅनव्हाचा काहीसा इंटरफेस येईल. अशा प्रकारे कॅनव्हा ओपन झाल्यानंतर ना तुम्हाला सोशल मीडिया हा ऑप्शन चूज करायचा आहे. कॅनव्हामध्ये तुम्ही इंस्टाग्राम पोस्ट हा ऑप्शन चूज करा. अशा प्रकारे इंटरफेस तुमच्या पुढे येईल. याच्यातील तुम्ही बॅकग्राऊंड यूज करू शकता किंवा तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड जनरेट करू शकता. तिकडे डिस्क्राईब युअर आयडियाजमध्ये तुम्हाला जे बॅकग्राऊंड पाहिजे तिकडे तुमचं आयडिया टाकून द्या. जनरेटवरती क्लिक करा आणि तुमची आयडिया जनरेट व्हायला सुरू होईल. तर अशा प्रकारे आपलं बॅकग्राऊंड आलेलं आहे. तुम्हाला जर हे बॅकग्राऊंड आवडलं नसेल तर तिकडे 3 डॉटवर क्लिक करा, रिजनरेट डिझाईन करा आणि तुमचं बॅकग्राऊंड रिटर्न जनरेट होईल. तर आपलं दुसरं बॅकग्राऊंड जनरेट होणारे बॅकग्राऊंडवरती त्या क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ना आतमध्ये ओपन होईल. त्याच्यानंतर मला हे नको आहे हेडलाईन त्याची, ती मी डिलीट केली. तिकडे इंग्लिशमध्ये पण जरासं होतं ते पण डिलीट केले. पॅम्पलेटची हेडलाईन ॲड करायची, ज्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे आपल्या ChatGPTकडे, जिकडे आपण इन्फॉर्मेशन आपली डेव्हलप केली होती. ChatGPTकडे जाऊन मी माझी इन्फॉर्मेशन कॉपी करून आणली आणि ती इकडे आता हेडलाईन दिलेली आहे. लहान मुलांसाठी हेल्दी न्यूट्रिशन फुल डिशेस. तर पहिलीच माझ्याकडे कॉपी केलेलं होतं. बाकीची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला कॉपी केलेली दाखवेन. तर इकडे अशा प्रकारे तुमचं जे हेडिंग आहे ते तुम्ही व्यवस्थित सेट करून घ्या. आणि आता पुढे ॲड अ सब हेडिंग, म्हणजे त्याच्यापेक्षा छोटी इन्फॉर्मेशन आपल्याला ॲड करायची. पुन्हा एकदा आपलं ChatGPT ओपन करायचे. ChatGPTमध्ये आपली इन्फॉर्मेशन तिथे राहत नाही. मग ते 2 लाईन्स आहेत, तिकडे आपली इन्फॉर्मेशन आपण जे काही मागितले ते तिकडे सेव्ह राहतं. तर इकडे ती इन्फॉर्मेशन आलेली आहे. याच्यातले जे आपले सब हेडिंग आहेत, जे त्याच्या खालचे मसुदे आहेत ते आपल्याला कॉपी करायचे. तसंच डायरेक्ट बाहेर यायचे, क्लिक करून बाहेर यायचं नाही, डायरेक्ट बाहेर यायचं, कॅनव्हामध्ये एंटर करायचं. कॅनव्हा पण डायरेक्ट बाहेर यायचं, क्लिक करून बाहेर जायचं नाही. आणि इकडे आता आपलं जे बॅकग्राऊंड आहे ते लोड झालेलं आहे. हेडिंगसुद्धा झालेली आहे. आता ॲड सब हेडिंग करायची. टेक्स्टमध्ये टच करायचं, ॲड सब हेडिंग करायचं आणि जे आपण आणलं आहे ते इकडे कॉपी करून द्यायचं. कॉपी केल्यानंतर ना यालाही व्यवस्थित त्याची साईज, शेप याच्यानुसार व्यवस्थित बसवून घ्यायचे. तुम्ही सरळ एका लाईनीत एकाखाली एकसुद्धा मांडू शकता आणि इकडे एक बॉक्स, इकडे एक बॉक्स, म्हणजे दुसऱ्या साईडला एक बॉक्स असं सेट करू शकता. आता दुसरी सब हेडिंग पाहिजे आपल्याला, दुसरा मसुदा आपल्याला लागतोय. मग आता दुसरा मसुदाही तिकडचं जाऊन कॉपी करायचा आणि इकडे आणून टाकून द्यायचा. तीच जी पाठीमागच्या सब हेडिंगला आपण इन्स्ट्रक्शन फॉलो केले तीच कृती इकडे पण फॉलो करायची. व्यवस्थित सेट करायचं आणि सोडून द्यायचं. मग आता हे त्याची साईज वगैरे पण सेट करायची आणि त्याला व्यवस्थित इकडे सोडून द्यायचं. हे झाल्यानंतर ना पुन्हा ChatGPTकडे जायचं, पुन्हा तिसरी हेडिंग आणायची, पुन्हा चौथी आणायची. असे सब हेडिंग्स आपल्याला 4ही घेऊन यायचे. तिकडे 4च बसतील आणि एक 5वी टिप्समध्ये टाकायचं आहे. अशा प्रकारे आपलं पॅम्पलेट स्क्रीनकास्टला जाण्यासाठी तयार आहे. सेव्ह करून घ्यायचे. त्याचप्रकारे सेम प्रोसेस जे पाठीमागे आपण सेव्ह केलं अशा प्रकारे सेव्ह करून घ्या आणि स्वस्त राहा, मस्त राहा. भेटूया पुढच्या भागात. स्क्रीनकास्ट लाईव्ह कशी लावायची हे बघूया. धन्यवाद.